हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना। माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या लहान बहिणीच्या घराच्या पूजेचा आणि गृहप्रवेशाच्या वेळचा आहे। हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला खूपच आवडेल, कारण तिने शहरामध्ये घर घेतले आणि ते घर खूपच चांगल्या लोकेशनला आहे। घराची जी रचना आहे तीही खूप छान आहे। त्यानंतर घराच्या बाहेर जे गार्डन किंवा स्विमिंग वगैरे आहे तेही खूप छान आहे। ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी एक छोटीशी झलक तुम्हाला घराची दाखवते। हे आहे किचन आणि किचनमध्ये लगेचच आहे हे आपले वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा, त्यानंतर हॉल आणि 2 बेडरूम 2 टॉयलेट बाथरूम असं हे छानसं छोटंसं घर आहे। छोटंसं म्हणण्यापेक्षा आलिशान म्हटलं तरी चालेल, कारण तिच्या दृष्टीने ते खूपच मोठं आहे। कारण प्रत्येकाला आपल्या घराचे एक स्वप्न असतं की एक घर असावं आणि त्या घरामध्ये स्वतःच्या हाताने प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कोपरा सजवावा। कारण प्रत्येकानं स्वप्न पाहिलेलं असतं ते म्हणजे स्वतःचं घर, आणि स्वतःचं घर घेण्यासाठी आयुष्यभराची कमाई आपल्याला त्या घरामध्ये लावावी लागते आणि घरातील प्रत्येक सदस्याला आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते। कारण प्रत्येकाची इच्छा असते की आपलं घर खूप छान आणि सुंदर असावं। आणि सहज कोणीतरी बोलून जातं की हां हे छोटंसं घर आहे। खरं तर तुम्ही त्या लोकांचा विचार करा ज्यांनी ह्या घरासाठी अख्खं आयुष्य ओतलेलं आहे, कारण अख्ख्या आयुष्यभराची कमाई या घरामध्ये घातलेली आहे। त्यांच्यासाठी तुम्ही अशी छान छोटीशी कमेंट करून जाता आणि त्यांच्या आनंदावरती तुम्ही विरजण घालता। त्यापेक्षा माझ्या बहिणीनं तेवढीच मोजकी आपली म्हणणारी 4 माणसं बोलवली होती आणि पूजा उरकून घेतली। खरं तर मी माझा एक अनुभवच तुम्हाला सांगणार आहे। माझ्या घराच्या पूजेच्या वेळी एक लेडीज मला असंही बोलून गेली की तुमच्या 1 BHK घरापेक्षा गावी माझं घर म्हणजे किचन खूप मोठं आहे, तुझ्या पूर्ण घराएवढं माझं किचन आहे। तर मला इतकं सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी असं बोलत असता त्यावेळी समोरच्याचा विचार करा। समोरचं काहीतरी आनंदात असतं, त्यालाही कौतुक असतं की माझं छोटंसं का असेल ना पण शहरामध्ये घर आहे। गावी आणि शहर यामध्ये खूप मोठा फरक असतो। प्रत्येकजण सहज बोलून जातं, पण ते घर घेण्यासाठी किती तिलांजली दिलेली असते इच्छांना आकांक्षांना, आणि किती वर्ष आपल्याला ते सहन करायचं आहे हे फक्त त्या घरातील मालकाला आणि त्या जे घरातील मालकीण आहे तिलाच माहिती असतं। आपण बोलून जाऊन दुसऱ्याला दुखवण्यापेक्षा न बोललेलं बरं। पण माझ्या बहिणीने तेवढीच 4 मोजकी ज्यांना आपलं सुख पाहून आनंद वाटेल अशाच लोकांना बोलवलं होतं। अशा वाईट कमेंट ऐकल्यानंतर आपल्यालाही वाईट वाटतं। त्यापेक्षा आपली माणसं जी खरंच आपली आहेत त्यांना बोलवून आपला आनंद त्यांच्याशी शेअर केलेला कितीतरी पटीनं बरा असतो। हे घर खूपच छान आहे आणि खरं तर या घराची जी रचना आहे ती खूप मस्त आहे, कारण 2 बिल्डिंगमध्ये जे अंतर आहे ते खूप जास्त आहे। यामुळे काय होतं, जी हवा जी आहे ती खेळती राहते आणि वातावरण एकदम शांत राहतं। तिचं हे घर 11व्या मजल्यावरती आहे आणि समोर जे गार्डन स्विमिंग त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी जे थोडे थोडे स्टेडियमही आहे तेही खूप छान दिसतं, जेणेकरून ती आपल्या गॅलरीतून आपली मुलं कुठं खेळतायत आणि कुठं नाही ते ह्याचंही लक्ष देऊ शकते। तिथूनच तिच्या मुलांची शाळाही जवळ आहे आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांचे कामही जवळ आहे। अशा लोकेशनला तिनं घर घेतले आहे। लोकेशनही खूप छान आहे। घर घेताना किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त त्या घरातील मालकांनाच माहिती असतं। तर ह्या घराची पूजा सांगणारे जे भटजी होते ते प्रत्येक गोष्ट अगदी शास्त्रानुसार समजावून सांगत होते। त्यांच्या समजावण्याच्या पद्धती खूपच छान होत्या। दिवा का लावावा, त्यानंतर घंटी, 9 ग्रह म्हणजे काय इत्यादी, किचनचे आग्नेय दिशेलाच का असावं, देवघर ईशान्य दिशेलाच का असावं, इतर कितीतरी गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या। विशेष म्हणजे माझ्या बहिणीचे हे घर संपूर्णपणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्यच आहे आणि तरीही भटजींनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होते। ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्याही गोष्टी भरपूर प्रमाणात त्यांनी समजावून सांगितल्या आणि आम्हालाही त्या कळल्या। खूपच छान सांगत होते ते भटजी। त्यानंतर ही जी तयारी चालू आहे ती गृहप्रवेशाची तयारी चालू आहे। मंगल कलश पूजा चालू आहे। त्यानंतर एक आपली पेला भरून ठेवलेला आहे, कारण आता ह्या शहरामध्ये आपल्याकडे जुन्या माप मिळत नाही आहे जे ओलांडून आपण गृहप्रवेश करतो, पण जे आहे त्यात आपण गृहप्रवेश करू असं आमचे ते भटजी आहे ते म्हटलेत आणि गृहप्रवेशाची तयारी चालू आहे। तर ही मुलं जी आहेत खूप मस्ती करत आहेत, कारण खूप असा महिन्यानंतर ही मुलं एकत्र आली होती आणि बहिणी-भावंडं एकत्र आल्यानंतर खूप मस्ती चालते। तर ह्यांची पाठीमागं मस्ती चालू आहे, कशा प्रकारे मस्ती करता येईल। आणि आता चला तर मग गृहप्रवेशाची तयारी आणि त्यानंतर घर कसं आहे तेही तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दिसेल।
हे जे किचन आहे, किचनमध्ये टॉयलेट बनवून घेतलेलं आहे तिनं, कारण दुसरं फर्निचर तिनं काहीच केलेलं नाही आहे, कारण फर्निचर करण्यासाठी वेळ लागणार होता आणि तोपर्यंत तिला वेळ नव्हता आणि मुहूर्तही लवकर नव्हते, म्हणून तिने पटकन पूजा उरकून घेतली होती. बेडरूममधून गॅलरी आणि गॅलरीतून सगळा व्ह्यू इतका छान दिसतो. ही खिडकी आहे आणि खिडकीतूनही छान व्ह्यू दिसतो. गॅलरी खूप छान आहे आणि आपली मुलं कुठे आहेत किंवा स्कूल बस वगैरे सगळं व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने अशाच लोकेशनचं तिनं घर घेतलं आहे. सगळा विचार सारासार करून घेतला आहे, कारण घर घेणं आणि विचार करणं यात खूप मोठा फरक आहे. प्रत्येक गोष्ट विचार करून घ्यावी लागते. मेडिकल, दवाखाना, त्यानंतर शाळा, स्कूल, त्या कॉलेज, MIDC, त्यानंतर आपल्याला जे जे प्राथमिक कर्ज आहेत, बाजारपेठ, यासारख्या प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच घर घ्यावं लागतं. नाहीतर एकदा घर घेतल्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून तुम्ही कधीही घर घेताना एका बाजूला आपल्याला ज्या योग्य वाटणाऱ्या आहेत त्या गोष्टींची एक यादी बनवा. म्हणजेच आपले दवाखाना, शाळा, स्कूल बस, त्यानंतर तिथून बसस्टॉप किती अंतरावरती आहे, हे मेडिकल इमर्जन्सी भेटू शकते का, कॉलेजेस, आपली मुलं कॉलेजला गेल्यानंतर व्यवस्थित घरी येतील का, कितीही रात्र झाली तर त्यांना बस भेटेल का, यासारख्या प्रत्येक गोष्टींचे विचार करावा लागतो आणि त्यानंतरच घर घ्यावं लागतं. कारण आपण जर इमर्जन्सीमध्ये स्वस्त मिळतं म्हणून घर घेतलं आणि त्यानंतर जर आपल्याला काही सुविधा नाही भेटल्या तर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तर तिनं ह्या सगळ्याचा विचार करून छानसं असं आणि चांगल्या लोकेशनला घर घेतलं. हे मला खूप आवडलं तिचं लोकेशन आणि मेन म्हणजे तिथली स्वच्छता एक नंबर आहे. प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित आणि कॅमेरेच्या नजरेखाली सगळी ही यंत्रणा चाललेली असते. आणि जिथे जाईल गार्डनमध्ये कॅमेरा, त्यानंतर जिथे जाऊ तिथेच कॅमेरा असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत याची भावना मनात ठाम होती. तर तुम्हाला तिचं घर कसं वाटलं आणि आवडलं असेल तर मला एक लाईक नक्की करा. आणि हे जे भटजी आहेत ते खूप छान सांगतायत, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगतायत. समई, सत्यनारायण म्हणजे काय, नारायण, लक्ष्मीची उत्पत्ती कुठून झाली आणि लक्ष्मीचा भाऊ कोण, त्यानंतर लक्ष्मी विष्णूंची पत्नी कशी झाली, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्या. शास्त्रानुसार असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांनी व्यवस्थित सांगितलं. 9 ग्रहांच्या मदतीनं ग्रहशांती कशी करायची असते, घंटी म्हणजे काय, त्यानंतर आपले मारुती म्हणजेच हनुमान देवाची सेवा कोणी करायची, कधी करायची, कशी करायची, यासारख्या प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान त्यांना होतं आणि त्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान ते आम्हाला सांगत होते. खूप बरं वाटलं. चांगले अर्धा तास त्यांनी हे सांगितलं आणि अर्धा तास लोक स्तब्ध होऊन ते सगळं ऐकत होते. चिलीपिली जी आहेत घरातली ती मात्र मस्ती करत होती, कारण त्यांना कोणीही आवरू शकत नव्हतं म्हणून त्यांची तर मस्ती चाललेलीच होती. तर तुम्हाला हे घर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे ह्या वेळेच्या पानावरती पंचखाद्याचा नैवेद्य आपण ठेवत असतो. मग आपल्या घरात जे काय अवेलेबल आहे आपण त्या गोष्टी ठेवतो. सहसा खारीक, खोबरं आणि बदाम हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतात, त्यामुळे आपण ते ठेवले. त्यानंतर सुपारी आणि विडा.